सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या सोबत मी आहे। जी काही घटना ललित कला केंद्रामध्ये घडली त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने म्हणून जी काही भूमिका घ्यायची असते ती भूमिका घेतली गेली नाही असं अनेकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयांचे या विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्यामध्ये काम करणारे हे प्राध्यापक आहेत। कारण प्रश्न फक्त ललित कला केंद्राचा नाही तर एकूणच विद्यापीठाशी संबंधित आहे। ललित कला केंद्रामध्येच काम करणारे प्राध्यापक आहेत ज्यांच्यापासून आपण सुरुवात करूया। सर, का घडलं, कशामुळे घडलं याचा तपास एकीकडे पोलिसांकडून होतोय, दुसरीकडे विद्यापीठाने देखील चौकशी समिती नेमली आहे। पण एक प्राध्यापक म्हणून या विभागाचे तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकाराबाबत? मुळात हा जो आहे तो परीक्षेचा भाग होता। परीक्षा चालू होती आणि परीक्षा पूर्ण नाटक पाहणं अपेक्षित होतं। नाटकामध्ये पात्र आणि नट यातला फरक करणं अपेक्षित होतं की नट असताना त्याला वैयक्तिक अभिव्यक्ती आहे आणि ती अभिव्यक्ती त्याला मांडण्याची करण्याची त्याला मुभा आहे। रंगमंच ज्यावेळेला मांडला गेला त्यावेळेला एका बाजूला रंगमंच आणि दुसऱ्या बाजूला मेकअप रूम असा तो सेट होता आणि रंगमंचावर हा सेट मांडलेला असताना मेकअप रूम मधल्या ज्या चर्चा आहेत, नाटकामधलं नाटक मेकअप रूम मधल्या ज्या चर्चा आहेत त्या त्यांनी मांडलेल्या होत्या आणि अजून ते नट रंगमंचावर जाणार होते तत्पूर्वीची ही चर्चा होती। आणि मुलं ही सगळं मांडत असताना पर्सनल ती जी नटांची चर्चा आहे, पात्रांची नव्हे नटांची जी चर्चा आहे ती त्यांनी तिथं मांडलेली होती आणि ती पूर्ण पाहणं मला वाटतं आवश्यक होतं किंवा त्यांनी ज्यांना कुणाला ऑब्जेक्शन होतं त्यांनी पूर्ण जर नाटक पाहिलं असतं तर हे नाटक प्रबोधनात्मक नाटक आहे। म्हणजे नटांनी काय करू नये याच्या संबंधी त्या विद्यार्थ्यांनी तिथं ती मांडणी केलेली होती। तर नाटक पूर्ण पाहून चर्चा करता आली असती आणि चुका वगैरे ज्या आहेत ह्या तपासण्यासाठी किंवा जे चूक आहे ते सांगण्यासाठी पुढे परीक्षक होते। तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुमचं म्हणणं आहे की हे प्रबोधनात्मक नाटक होतं, नाटकामध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी काय करू नये हे दाखवण्याचा प्रयत्न होता। पण हे प्रत्यक्षात दाखवलं जात होतं ज्याला आक्षेप घेतला की त्यामधली जी पात्र आहेत तर ती सिगारेट ओढतायत किंवा त्यांच्या तोंडामध्ये असे काही शब्द आहेत की ते नसणं अपेक्षित होतं आणि ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण याला आक्षेप घेतला गेला। मुळात मी म्हणालो तसं की पात्र आणि नट याच्यात आपण फरक केला पाहिजे। तो मेकअप रूम मध्ये आहे आणि त्यावेळेला तो पात्र नाहीये, नट आहे आणि नट त्यावेळेला काय करेल हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्याला स्वातंत्र्य आहे। तर आता त्याच्यानंतरचा प्रश्न की वेशभूषेमध्ये ते पात्र आहे, म्हणजे सीतेच्या वेशभूषेमध्ये आहे, त्याला खूप गंभीरपणे आक्षेप घेतला गेला, याला काय उत्तर आहे? खरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी जे पाहिलं तेच त्यांनी मांडलं। लोककलावंत जे आजूबाजूला आपल्या करतो आपण पाहतो सगळीकडेच, तर लोककलावंत ज्या पद्धतीनं एखादं पात्र करतो आणि त्यानंतर तो रिलॅक्स झाल्यानंतर ज्या काही गोष्टी करतो तर त्या गोष्टी मांडू नयेत असंच त्याचं म्हणणं होतं। तर त्याचं हे नाटक होतं खरं म्हणजे। तर ते नाटक पूर्ण पाहणं मला वाटतं जास्त गरजेचं होतं। पूर्ण पाहिल्यानंतर जर चर्चा झाली असती तर ते पूर्ण कोणीच पाहिलं नाही। तर सार काय होतं या नाटकाचं? म्हणजे प्रबोधनात्मक होतं पण सार काय होतं, काय सांगायचा प्रयत्न होता? कारण पात्र तर सगळी रामायणातली होती। मी यासाठी विचारतोय म्हणजे तुम्हालाही सांगणं जर शक्य असेल किंवा वाटत असेल तर तुम्ही सांगा, कारण विषय खूप संवेदनशील आहे। नाही, अगदीच म्हणजे त्यांनी अजून आलेलं नाहीये आणि त्याच्या काळजीमध्ये हे लोक आहेत आणि शेवटी रामाचं पात्र येऊन नाटक पूर्ण होतं असा पॉझिटिव्ह संदेश त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठेही ऑब्जेक्शनेबल अशा गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीयेत असं माझं स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळे आणि जर चुका, ही एक प्रयोगशाळा आहे, हे प्रहसनात्मक किंवा प्रयोगात्मक नाटक होतं, त्यांनी ते मांडलं आणि त्याच्या चुका सांगण्यासाठी परीक्षक समोर बसलेले होते। कुणीही ऑब्जेक्शन घेणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढच्या गोष्टी नको व्हायला पाहिजे। त्याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत की थेट पोलिसांनी येऊन प्राध्यापक प्रवीण भोळे यांच्यासह विद्यार्थ्यांना अटक केली, त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि एकूण प्रशासनाने जी भूमिका घ्यावी असं म्हणणं होतं ती भूमिका घेतली गेली का? आपल्यासोबत राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत आणि घ्यायची असेल तर नक्की काय भूमिका अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, सर्वप्रथम मला असं सांगायचं की विद्यापीठाने अशी भूमिका घेतली आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही नाट्यकृती सादर केली त्याच्याबद्दल लोकांचा आक्षेप असू शकतो, त्याच्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो।
परंतु दिलगिरी व्यक्त करणे याचा अर्थ असं नव्हे की प्राध्यापकांनी जे केलंय ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती जी कारवाई केली गेली ती कारवाई केली जाणं अपेक्षित होतं. त्याचं कारण की आमचं सर्वांचं प्राध्यापकांचं म्हणणं असं आहे की विद्यापीठाची म्हणून एक शैक्षणिक स्वायत्तता असते आणि ही शैक्षणिक स्वायत्तता जपणं हे विद्यापीठाचं सर्वात महत्त्वाचं काम असतं. जर विद्यापीठातले विद्यार्थी, कारण हे विद्यापीठातले विद्यार्थी आहेत, हे जर मुक्त विचार करणारे, मुक्त चिंतन करणारे असतील आणि अभिव्यक्त होणारे असतील तर त्यांना ती अभिव्यक्ती करू द्यायला आपण परवानगी दिली पाहिजे. आणि आमचं म्हणणं असतं की विद्यार्थ्यांना चुका करण्याचा पण अधिकार आहे. म्हणजे ह्याने जर चूक खरोखरच केली असेल तर विद्यार्थ्यांना चुका करण्याचा देखील आपण अधिकार मान्य केला पाहिजे. तो जर मान्य केला तरच त्यांचा विकास शक्य आहे. तो त्यांचा विकास झाला तर संस्थेचा विकास आणि राष्ट्राचा पण विकास शक्य आहे. आणि या मुद्द्यावरती आमचं स्पष्टपणे मत आहे की जरी ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्याकडून चुका झालेल्या असतील तर त्यांनी, ज्यांना राष्ट्र घडवायचं आहे त्यांनी राष्ट्र घडवण्याची एक दृष्टी हवी आहे. आणि जर ही छोटी छोटी मुलं चुका करत असतील तर ठीक आहे, करू दे, त्यांना त्यांच्या परीने करणं. उद्या सुधारतील ना, उद्या सुधारतील. पण तुम्ही ज्या पद्धतीने लगेच त्याच्यावरती फिजिकल अटॅक करून जे हिंसेचं वातावरण तयार करता आहात, या हिंसेच्या वातावरणामुळे विद्यापीठाची शैक्षणिक स्वायत्तता जी आहे ती नष्ट होते आणि ती अंतिमतः राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणारी आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी आहोत. आम्हाला राष्ट्राची चिंता आहे आणि इथे बसून आम्ही विद्यापीठामध्ये राष्ट्र कसं घडवायचं याचाच विचार करत असतो. इतर पण संघटना, ज्या संस्था असतील त्या पण राष्ट्र घडवण्याचं काम. आपल्या देशामध्ये चर्चा कुठल्याही विषयाची असो ती येऊन ठेपते राष्ट्रवादावरती, ही आत्ताची परिस्थिती आहे. पण सर, आता तुम्ही सांगितलं की बाबा ही एक प्रयोगशाळा आहे आणि विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याचा अधिकार आहे, पण ते करताना भावना दुखावल्या गेल्या असा एक सातत्याने मोठा आरोप झालेला आहे की जी पात्र खूप लोकांच्यासाठी आदराच्या स्थानी आहेत किंवा लोक ज्यांची पूजा करतात, तशी रामायणातली पात्र वेगळे संवाद म्हणताना, सिगारेट ओढताना दाखवली गेलेली आहेत. हे एकूण मोठ्या समाजाला हे मान्य होणार नाही. हे आम्हालाही मान्य आहे की मोठ्या समाजाला हे मान्य होणार नाही, परंतु मोठा विद्यापीठ हे भविष्याचा आढावा घेण्याची संस्था आहे आणि याच्यामध्ये जे जे येतात त्यांना नवीन विचार करण्याला पूर्णपणे वाव असला पाहिजे. ती स्वायत्तता जपणं हे विद्यापीठाच्या प्रशासनाचं आणि विद्यापीठाचं कर्तव्य आहे. उद्या ती माणसं नवीन विचार करते. आपल्याला माहिती आहे माणसांचा विचार बदलतो, त्यांचं काम करण्याचं सगळं दिशा बदलते, ती बदलू शकते. त्यामुळे एवढं लहान मुलांनी जर चुका केल्या तर त्याचा एवढं मोठं त्याला रूपांतर देण्याची काही गरज नव्हती. आणि असं हे सगळं माहीत असलेले जे सुज्ञ प्राध्यापक आहेत यांच्यावरती डायरेक्ट केस दाखल करण्याची काहीच गरज नव्हती किंवा विद्यार्थ्यांच्यावरती केस दाखल करण्याची काही गरज नव्हती. कारण विद्यापीठाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त केलेलीच होती. आमच्या माननीय कुलगुरू महोदयांनी याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. तर हे प्रकरण त्यांच्याकडून पण जास्त तापवण्याची आवश्यकता नव्हती. पण हे जर तापवलं गेलं असेल तर हे मला वाटतं की हे योग्य नाही, एकूणच संपूर्ण समाजाच्या हिताचं नाही. मॅडम, हे सगळं काही घडतंय गेल्या 3-4 दिवसांपासून, तर आपल्या सगळ्या प्राध्यापकांमध्ये काय भावना आहे हे सगळं बघितल्यानंतर? एक शिक्षक म्हणून आता प्रचंड दहशतीचा आणि दडपणाचा सामना आम्ही सगळे करतोय आणि आम्ही चिंतित आहोत की यापुढे आम्ही खुलेपणाने शिकवायचं का नाही. आमच्या विद्यार्थ्यांनी चुका करत इथे शिकायला विद्यार्थी येतात, देश विदेशातनं विद्यार्थी येतात. त्यांनी सतत घाबरून राहायचं का खुलेपणा या प्रांगणामध्ये त्यांना मिळेल. ज्या सावित्रीबाईंच्या नावाने आम्ही इथे शिक्षण देतोय, जे पवित्र ज्ञानदानाचं काम त्या दिवशी भोळे सर, गरुड सर, त्यांचे बाकी सहकारी करत होते, त्याच्यामध्ये हा गुन्हा आहे का ज्ञानदान करणं? हा शिक्षकांनी भावना दुखावल्या, विद्यार्थ्याची चूक झाली, परंतु ते कन्व्हे करायचा काही मार्ग आहे का हिंसा हा मार्ग आहे? हा प्रमुख प्रश्न आम्हा शिक्षकांना पडलेला आहे. आणि विभाग प्रमुख म्हणून ऑन ड्युटी परीक्षा घेणाऱ्या माणसाला अशा प्रकारे पोलीस एकदमच आत टाकतात, हे भयानक धक्कादायक आम्हा शिक्षकांसाठी आहे. की कुठल्या विद्यार्थ्यांनी त्याच्या अंतर्गत परीक्षेत काय लिहिलं हा गुन्हा त्या विभाग प्रमुखावरती टाकता येतो का, टाकावा का? त्यासाठी त्याचा फोन जप्त केला जाऊन त्याला त्याच्या कुटुंबियांना भेटू न देता अशा प्रकारे ठेवणं, याचा अतिशय मोठा भावनिक धक्का आम्हा सगळ्या शिक्षकांना बसलेला आहे. आणि यापुढे आपण वर्गात बोलताना, परीक्षा घेताना आपण सुखरूप आहोत का, हा प्रश्न साहजिकच आमच्या मनात येतो. आणि हा प्रश्न मनात येण्याचं प्रमुख कारण आम्ही सर्वजण
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावानं इथं काम करतो, त्या प्रकारचं एक चिकित्सक चर्चाविश्व इथं उभं करतो आणि ज्योतिबा आणि सावित्रीची परंपरा ही मेनस्ट्रीमला मान्य असलेल्या गोष्टींना प्रश्न विचारण्याची परंपरा होती, म्हणून त्यांनी दगडही खाल्ले होते, आपल्याला माहितीये, मारेकरी पण सहन केले होते. अशा एका उज्ज्वल परंपरेचा भाग म्हणून, राष्ट्रनिर्मितीचं काम म्हणून आम्ही इथे काम करतोय. अतिशय सेल्फलेस पद्धतीने आमच्या पुढे आज संभ्रमाचं वातावरण आहे की समाज जर आमच्याकडे गुन्हेगार म्हणून बघत असेल तर हे चिकित्सक विचार विश्व निर्माण करणं, भविष्याच्या घडणीचे प्रश्न निर्माण करणं, त्यासाठी विद्यार्थ्यांना विचार प्रवण करणं, त्यात ते चुकीचे पण बोलतील, ते चूक काय आहे ही दाखवून देणं, हेच तर आमचं काम आहे. हे करायचंय का नाही करायचंय याविषयी काहीसं आता आम्हाला कळत नाहीये की आम्ही कुठल्या बाजूला परिणाम होईल या सगळ्या प्रकारात. आम्हाला शंका आहे की पालक विद्यार्थी पाठवतील का दूर दूरून, कारण आम्हाला अनेक प्रांतातल्या विशेषतः मुली ज्या आमच्याकडे येतात त्या नेहमी सांगतात पुणे इज फाउंड टू बी सेफ अँड SPPU इज द फर्स्ट चॉईस ऑफ माय पेरेंट्स. हे वाक्य दरवर्षी आम्ही सर्व विभागांमध्ये सतत ऐकतो. मला थोडीशी शंका आहे की या घटनेनंतर काय पडसाद उमटतील ह्या सगळ्याचे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पण आमच्याकडे आहेत आणि त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न गेल्या काही दिवसात विचारलेत, गेल्या 3 दिवसात. हे नक्की काय झालं याविषयी एक चिंता आमच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना पण आहे. तिथून आम्हाला कलिग्सनी पण प्रश्न विचारलेत की तुमच्या कॅम्पसवर झालंय का, नक्की काय झालंय, मग ते आमच्या पण मुलांना मारतील का आत घुसून, असे प्रश्न आम्हाला. म्हणजे दहशतीचं जे वातावरण आहे, भीती जी पसरली आहे, त्या दडपण जे आहे ते मला वाटतं इतरही माझे सहकारी जास्त चांगलं सांगतील, पण मला नक्कीच हे इथं एक महत्वाचा फरक म्हणजे विचारायचा आहे की एक मोठा समाज आहे, या समाजामध्ये घटणाऱ्या घटना आहेत, समाजाचं म्हणून एक स्वतःचं मत आहे, आणि त्यानंतर विद्यापीठ आहे, जे विद्यापीठ या समाजाचा जरी भाग असलं तरी या विद्यापीठामध्ये मुक्तपणे विचारांची आदान प्रदान होणं हे अपेक्षित असतं. ही पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि यातून मग ह्या विचारांच्या आदान प्रदानातून किंवा ठरतं की योग्य काय किंवा अयोग्य काय. हे आतापर्यंत होत आलेलं आहे, म्हणजे शेकडो हजारो वर्षांच्या विद्यापीठांच्या ज्या परंपरा आहेत. इथं नक्की काय घडलंय आणि काय असायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? ही जी परंपरा आहे, तुम्ही आता हे सांगितलं की हा एक प्रयोग होता, तर इथं ते मान्य होताना दिसत नाहीये. मुद्दा असा आहे की विद्यापीठ किंवा विशिष्ट शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी काय विचार करतात याची तपासणी करण्याचा अधिकार हा विद्यापीठाला किंवा त्या विद्याविश्वाला आहे. त्याच्यात इतर बाह्य घटकांनी हस्तक्षेप करण्याचं काहीही कारण नाही, आणि तो हस्तक्षेप करायचा असेल तरी तो अशा हिंसक पद्धतीने करणं हे अयोग्य आहे. ही आमची भूमिका आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर त्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे, चुकीचं आहे, तर विद्यापीठांनी म्हणून स्वतः एक भूमिका आधी घ्यायला हवी होती आणि त्यानंतर मग इतर पोलीस असतील किंवा इतर संघटना असतील यांचा भाग येतो. बरोबर. पण विद्यापीठांनी हे केलं नाही. विद्यापीठाने नंतर कार्यवाही केली, त्यावेळी केली नाही, असा भाग आहे त्यातला. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांमधले हे प्राध्यापक, खरं तर संख्या खूप मोठी आहे या घटनेच्या, म्हणजे पोलिसांची जी कारवाई त्याच्या निषेधार्थ समोर येण्याची. मात्र इथं काही मोजकेच प्राध्यापक आहेत, कारण या विद्यापीठामधलं सध्याचं वातावरण याच्यावरून तुम्ही समजून जावा की कशा स्वरूपाचं हे वातावरण आहे. पोलीस त्यांची कारवाई करतील, मात्र महत्वाची भूमिका होती ती विद्यापीठाच्या कुलगुरूंची आणि एकूणच विद्यापीठ प्रशासनाची, म्हणून की जर काही चुकीचं घडलं असेल तर त्यासाठी विद्यापीठाने म्हणून स्वतः काही भूमिका घेणं अपेक्षित होतं. ती भूमिका घेतली जाताना इथं दिसत नाहीये. ज्या दिशेने हे प्रकरण चाललंय त्या दिशेने जाऊ दिलं जातंय का ही शंका त्यामुळेच निर्माण होते. यातून काही राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न यामुळे वारंवार विचारला जातोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.